माणसाच्या गर्दीतून बाहेर येऊन जगाचा गलबला जगात सोडून निवांतपणे पाय पाण्यात तरंगवीत चंद्रभागेच्या काठी बसलो आहे. चंद्रभागेच्या काठी बसलो आहे. हळुवार ऐकू येणारे ते गाण्याचे स्वर बुद्धीला शांत करत कुठेतरी विचाराच्या पलीकडे जाऊन मनाला निसर्गात तल्लीन करत आहेत. मनाला निसर्गात तल्लीन करत आहेत. दुःखाच्या हृदयात उठणाऱ्या लाटा आज पाण्याच्या लाटामध्ये सामील होत दूर किनाऱ्यापर्यंत जाऊन शांत होऊन परत येत आहेत. शांत होऊन परत येत आहेत. निराशा, नकार, निरुत्साह गळून पडला आहे चंद्रभागेच्या डोहात आणि वर फक्त तरंगत आहे शांत झालेलं मन. शांततेच्या मोहात शांत झालेलं मन. शांततेच्या मोहात पाहिजे काहीच नाही मला इथं आणि आनंद सुद्धा माहित नाही, पण अनुभवच सांगत आहे. अनुभवाशिवाय ज्ञान नाही. अनुभवाशिवाय ज्ञान नाही. वरून व्यर्थताही सार्थकता आहे आणि सार्थकताही व्यर्थता आहे. म्हणजे कसं? वर्तुळात वर्तुळ, वर्तुळात वर्तुळ, वर्तुळात वर्तुळ हे दिसलं की कळतं जीवन एक वर्तुळ. हे दिसलं की खरंच कळतं जीवन एक वर्तुळ. आता बाहेर पडायचं नाही आपल्याला, काठावर येऊन फक्त बघत बसायचं. आता बाहेर पडायचं नाही आपल्याला, काठावर येऊन फक्त बघत बसायचं. मग सुटतात सगळेच धागे दोरे. मग सुटतात सगळेच धागे दोरे आणि होतो आपण मोकळे निसर्गासारखे. होतो आपण मोकळे निसर्गासारखे. आज कळतंय ना, उद्या समजेल, पण कधी ना कधी याल याच काठावरती जिथे मी राहत नाही आणि तुम्हीही नसाल. जिथे मी राहत नाही आणि तुम्हीही नसाल. तुम्हीही नसाल.